एकेकाळी स्वर्ग आणि पाताळ यांच्यातील संघर्ष चांगलाच तीव्र झाला होता. देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले. अखेर भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले. पण अमृतावरून वाद झाला आणि भीती होती की दानव ते स्वतःसाठी घेतील. तेव्हा भगवान विष्णूंनी गरुडाला आज्ञा दिली, त्या अमृताची रक्षा कर. गरुडाने अमृतकलश उचलला आणि आकाशात झेप घेतली. पण पाठलाग करताना 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडलेत: प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. हीच ती 4 ठिकाणं जिथे आज महाकुंभ भरतो. हजारो वर्षांपासून करोडो लोक येथे स्नान करून पापमुक्त होतात, मोक्षाची वाट पाहतात आणि एकत्र येऊन जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाचा भाग होतात. आज 2025 मध्ये तोच महाकुंभ परत आलाय. गंगाकाठावर करोडो लोकांची गर्दी. परंतु हा महाकुंभ वेगळा आहे. म्या तर चालेल महाकुंभला, तुम्ही पण या. असेच रोचक विषय जाणून घ्यायचे असतील तर चिंतन विथ चेतनला सबस्क्राईब करा.